नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, अनुदान वितरणाची जी प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे तर ती सुरू झालेली आहे अशी माहिती आमच्याकडे आलेली आहे आणि त्या आधारावरती आज तुम्हाला महत्त्वाची माहिती आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे आपण देणार आहोत. तर बघा, आम्ही चौकशी केली असता पुढील 2 ते 3 दिवसात, या आधीच्या देखील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की किती तारखेला तुम्हाला अनुदान येईल. तर तुम्हाला 7 आणि 8 तारखेला अनुदान तुमच्या खात्यामध्ये काही तालुक्यांमध्ये, ज्या ज्या तालुक्यांना तारीख दिलेली आहे त्यामध्ये अनुदान येण्याची शक्यता आहे. आता आज प्रोसेस सुरू झाली म्हणजे काय झालं तर बघा, आता ज्या ज्या लाभार्थ्यांना म्हणजे ज्या ज्या तालुक्यांमध्ये डिटेल्स अपडेट करणे असेल किंवा इतर जी प्रोसेस राहते छोटीशी जे काही असेल, आपल्या दृष्टिकोनातून ती मोठी प्रोसेस आहे. एम्प्लॉई किंवा इतर नागरिक त्यांच्या दृष्टिकोनातून ती प्रोसेस खूप छोटी आहे, परंतु ॲज अ दिव्यांग किंवा निराधार यांच्या दृष्टिकोनातून ती मोठी प्रोसेस आहे. कुठली इतर डॉक्युमेंट्स अपडेट करणे किंवा मग त्याविषयी काही छोटीशी प्रोसेस करणे. तर हे जे काम होतं तर हे आता थांबवण्यात आलेलं आहे अशी माहिती मिळालेली आहे. म्हणजे या महिन्यासाठी, असं नाही की पूर्ण काम थांबवण्यात आलेलं आहे, तर या महिन्यामध्ये म्हणजे कुठलं काम थांबवण्यात आलेलं आहे तर ज्या मागच्या महिन्यामध्ये ज्या दिव्यांगांना जे आहे तर ते फक्त 1500 रुपये मिळालेले होते किंवा मागच्या महिन्याचे पैसे मिळालेले नव्हते आणि त्यांनी त्यांच्या तालुक्यामध्ये जाऊन जे डॉक्युमेंट्स दिलेले आहे तर ते अपडेट करण्याचे, स्वीकारण्याचे किंवा डिटेल्स पुढे पाठवण्याचे जे काम होतं तर ते आता कुठेतरी थांबवण्यात आलेलं आहे. आजपासून ते थांबवण्यात आलेलं आहे, म्हणजे कमी झालेलं आहे बऱ्याच प्रमाणावर अशी माहिती मिळते आहे. बऱ्याच ठिकाणी चौकशी केली असता आता जे अपडेट होईल, म्हणजे आज जर तुम्ही डॉक्युमेंट्स द्याल, उद्या द्याल किंवा 10 तारखेला द्याल, तर ते जे डॉक्युमेंट्स तुमचे घेऊन पुढे होणारी जी प्रक्रिया आहे तर ती पुढच्या महिन्याकरिता होईल. म्हणजे आत्तापासून जे पुढे काम होईल तर ते पुढच्या महिन्याकरिता ते काम त्याला अप्लाय होईल. म्हणजे जे काही काम करेल, आता जर आजच्या तारखेपासून पुढे जर डॉक्युमेंट्स तुमचे अपडेट झाले तर तुम्हाला या महिन्याच्या अनुदानावर त्याचा फरक न पडता पुढील महिन्याच्या अनुदानावरती फरक पडेल. ठीक आहे, मला आशा आहे की तुम्हाला समजलं असेल मी काय म्हणतो. ठीक आहे, आणि आता उद्याचा दिवस जो आहे तर तो महत्त्वाचा आहे, कारण उद्याला जे आहे तर ते निधी मंजूर होणार आहे अशी माहिती याआधी देखील मी सांगितलेली आहे. कोणत्या विभागाला किती निधी मंजूर होणार आहे आणि त्यामधून काही प्रमाणात अनुदान वाढ होण्याची देखील थोडीफार शक्यता आहे, परंतु ते आत्ताच होणार का लगेच तर नाही. ती वाढ होण्यासाठी प्रयत्न करावं लागेल आणि त्यासाठी दिव्यांग कल्याण विभाग तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जे काम करत आहेत तर त्यासाठी त्यांना प्रयत्न करावा लागेल आणि आशा आहे की ते नक्कीच प्रयत्न करतील, कारण त्यांच्या माध्यमातून चांगले निर्णय घेण्यात येत आहेत. काही निर्णय त्यांना देखील घेता येत नाही, कारण काही छोट्या मोठ्या अडचणी असतात, बऱ्याच अडचणी असतात, तरी देखील ते जनतेच्या भल्यासाठी, दिव्यांग लोकांच्या भल्यासाठी जे काही निर्णय घेता येईल ते घेण्याचा प्रयत्न करतात. तर कदाचित पुन्हा एकदा तो देखील निर्णय होण्याची शक्यता आहे, परंतु त्याला आपल्याला वाट पाहावी लागेल, काही दिवस त्याला वाट बघावी लागेल. ठीक आहे, आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अनुदान वितरणाची प्रक्रिया तर सुरू झालेली आहे, म्हणजे ती प्रोसेस बंद झाली म्हणजे आता अनुदान तुम्हाला निश्चित येईल. आता मी तुम्हाला काही ठिकाणी 7, 8, 10 तारखेपर्यंत वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जशी माहिती मिळाली तशी माहिती मी तुम्हाला दिलेली होती, परंतु होऊ शकते की जी डिफॉल्ट तारीख आहे, म्हणजे जे काही सर्वसाधारणपणे 8 तारीख आपण तुम्हाला दिलेली आहे, तर कदाचित होऊ शकेल की त्यामध्ये थोडासा विलंब लागेल, म्हणजे 8 तारखेचे 10 तारीख देखील होऊ शकेल अशी माहिती जी आहे तर ती एका विशेष यांच्याकडून आपल्याला, सूत्रांकडून आपल्याला मिळालेली आहे की कदाचित 8 तारखेची 10 तारीख होऊ शकते. म्हणजे तुम्हाला अनुदान मिळायचं जे होतं ते 2 दिवस पुढे त्याला आपण समजून चालूया. तुम्हाला अनुदान मिळणार आहे, मिळणार नाही असं नाही, परंतु थोडंसं ते पुढे ढकलण्यात येऊ शकते अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. म्हणून तुम्हाला एक कल्पना असावी, नाही तर तुम्ही लगेचच म्हणाल की सर तुम्ही म्हणत होता आम्हाला 8 तारखेला येणार परंतु अद्यापही आलेले नाही, मग आता पुढे कधी येणार, तर तुम्ही लगेच प्रश्न विचारणार. तुम्हाला वाईट वाटेल की सरांनी सांगितलं पण अनुदान आलं नाही. तर याची कारणं काय आहेत ते मी तुम्हाला आता सांगितलेली आहे.
तर असं पकडून चला, ज्या तालुक्यांना 8 तारीख आपण दिलेली होती तर त्या तालुक्यांना 10 तारखेपासून अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होईल असं पकडून चला. म्हणजे 2 दिवस पुढे आपण घेऊया, कारण अशी माहिती आता मिळालेली आहे की 2 दिवस उशीर होऊ शकतो. ठीक आहे. आणि बाकी जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आता आपण लगेच पाहूया. त्याआधी तुमच्या देखील मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते देखील नक्की विचारा, आणि त्या सर्व प्रश्नांचं उत्तर जे आहे तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. चला, आजचा पहिला प्रश्न कुणाचा आहे तो आपण घेऊया. मंगेश यांचा पहिला प्रश्न आहे. ते म्हणतात, सर आत्तापर्यंत SAS पोर्टलवर आम्हा दिव्यांगांना जे आहे तर ते हप्त्याची इत्थंभूत माहिती पाहता येत होती. सर्व दिव्यांगांना आता हप्त्याची संपूर्ण माहिती SAS पोर्टलवर पाहता येणार आहे की अजून काही वेगळे होणार आहे? म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्या पोर्टलवर माहिती पाहता येणार आहे असा त्यांचा एक प्रश्न आहे. आपण जी माहिती आपल्याला किती हप्ते आले, किती रुपये आले, नाही आले, किती तारखेला आले, ही माहिती संजय गांधीचं जे पोर्टल आहे त्यावरती बघत असतो. तर त्यांचा प्रश्न असा आहे की आता यापुढे कुठे माहिती पाहायला मिळेल? खूप छान प्रश्न आहे, इतरांपेक्षा वेगळा आहे आणि असे महत्त्वाचे प्रश्न विचारत चला. तर तुम्हाला सांगू इच्छितो, आत्ता सध्याला या महिन्याचे म्हणजे कदाचित या महिन्याची जी माहिती आहे, मला वाटतं पोर्टलवरती डिसेंबरपर्यंतच माहिती शासनाने अपलोड केलेली आहे. तर कृपया शासनाने देखील याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. जानेवारीच्या पुढे काही लोकांना माहिती शो होत नाही अशी माहिती काही जे आहे तर ती लाभार्थ्यांकडून मिळालेली आहे. तर जे काही असेल तर सध्याला मला वाटतं या महिन्याचे जे अनुदान आहे तर तुम्हाला ते इथेच पाहायला मिळेल SAS पोर्टलवरती. आणि जेव्हा दिव्यांग लोकांना, जेव्हा समाज कल्याण विभाग, दिव्यांग कार्यालय, जे काही दिव्यांग विभागाचं स्पेशल मंत्रालय आहे, कार्यालय आहे, तर दिव्यांग विभागाच्या ज्या योजनेतून म्हणजे दिव्यांग विभागाच्या काय म्हणतात त्याला, निधीतून जेव्हा तुम्हाला अनुदान येईल तेव्हा तुम्हाला त्या पोर्टलवरती कदाचित तुम्ही जर लिंक केलेलं असेल तुमचं UDID आणि तुमचा मोबाईल नंबर तिथे रजिस्टर्ड केलं असेल तर पुढे दिसेल तुम्हाला. सध्या तरी अशी काही माहिती दिलेली नाही त्यांनी, परंतु त्यावरती दिसण्याची दाट शक्यता आहे, कारण ही योजना वेगळी होईल आणि त्यावेळेस बदल एक होणार की दिव्यांगांना वेगळ्या तारखेला अनुदान येणार आणि इतर लाभार्थ्यांना वेगळ्या तारखेला अनुदान येणार. तर त्याची माहिती देखील आपण तुम्हाला सांगत राहणार आहोत की कधी अनुदान येणार, काय होणार. ठीक आहे. तर असं आहे की थोडीफार माहिती म्हणजे थोडीफार तारीख जी आहे तर ती बदलू शकेल त्यानंतर, परंतु ते दिसणे म्हणजे कुठे शो होणार डिटेल्स, कुठे दिसणार तुम्हाला तुमचे पैसे, तर हे या महिन्याचे SAS वरती दिसणार आणि पुढे निधी मंजूर झाल्यानंतर जे आहे तर ते पुढच्या नवीन पोर्टलवर म्हणजेच दिव्यांग सहाय्यता पोर्टलवर दिसण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे. तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. पुढील प्रश्न आपण बघूया. ज्ञानेश्वर बिन्नर असं लाभार्थ्यांचं नाव आहे. ते विचारतात, सर आमचे 2 महिन्याचे पैसे थकीत आहेत तर ते कधी मिळणार आहे? तुमचे कुठल्या महिन्याचे 2 महिन्याचे पैसे थकीत आहेत ते महत्त्वाचं आहे. तुम्ही असं काही लिहिलेलं नाही आहे. जर तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचे अनुदान मिळालेले नसेल आणि तुम्ही जर कुठला तालुका आहे ते देखील लिहिलेलं नाही, सर्वसाधारणपणे मागच्या 8 दिवसाच्या आधी जर तुम्ही डॉक्युमेंट्स दिलेले असेल सर्वसाधारणपणे, कृपया प्रश्न पूर्ण विचारत चला, तर मागच्या 8 दिवसाच्या आत जर तुम्ही डॉक्युमेंट्स दिलेले असेल आणि तुमचे डॉक्युमेंट्स अपडेट झालेले असेल तर तुम्हाला 3 महिन्याचे अनुदान येण्याची शक्यता आहे. अन्यथा तुम्हाला 1 महिन्याचे अनुदान कंटिन्यू येईल. ठीक आहे. आणि जर तुमचे डॉक्युमेंट्स अपडेट झालेले नसेल तर 3 महिन्याचे देखील अनुदान येणार नाही आणि 1ही रुपया तुम्हाला येणार नाही, कारण काही कारणास्तव तुम्हाला जे आहे तर ते थांबवण्यात आलेले आहे योजनेपासून. तर तुम्ही डॉक्युमेंट्स अपडेट केलेले आहे का ते एकदा निश्चित करायला विसरू नका. आणि कृपया तुम्हाला विनंती करतो की प्रश्न विचारताना तुमचं गाव, कोणत्या महिन्याचे पैसे जमा झाले नाही याची माहिती द्या, जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती देता येईल. टाईमपास होणार नाही, तुमचा वेळ जाणार नाही. पुढील प्रश्न मोहन रंगनाथ मोरडे यांचा आहे. सर सर्वांना सारखेच अनुदान दिले गेले पाहिजे? होय, आम्हाला देखील असं वाटतं की सर्वांना सारखे अनुदान दिले गेले पाहिजे, परंतु असे शक्य होत नाही, कारण जे दिव्यांग बांधव आहेत, जे खरंच 100% दिव्यांग आहेत, ज्यांच्याकडून कुठलंही छोटं मोठं काम करणं शक्य होत नाही किंवा त्यांना खूप गरज आहे, तर अशा व्यक्तींना थोडंसे वाढीव अनुदान दिल्यास मला वाटतं आपली कुणाची काहीही हरकत नसायला पाहिजे. कारण इतर जे आहेत जसं की विधवा महिला आहेत, आता त्या महिला आहेत त्यांच्याकडे त्यांच्या पण खूप अडचणी आहेत, परंतु
थोडंसं कुठेतरी ते छोटं मोठं काम करू शकतात. पण काही दिव्यांग आहेत जे घरी बसून राहतात, ज्यांना खरंच काम करणं शक्य होत नाही, तर अशाला थोडंसं वाढीव अनुदान दिल्यास काहीही हरकायला म्हणजे कुणाचं काही हरकत नाही असं मला वाटतं. पुढील एक महत्त्वाचा प्रश्न आहे, सर माझे 30% डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे आणि माझे पैसे म्हणजे पगार बंद झालेला आहे, काय करावे? तर बघा 30% डिसॅबिलिटीवरती कुठलेही पेन्शन तुम्हाला मिळत नाही, कारण 30% डिसेबिलिटी हे जे कॅटेगरी आहे, जे 40%चं जे लिमिट आहे, तर त्याखाली असल्या कारणामुळे तुमचे पैसे बंद होणे हे साहजिक आहे. तर तुम्ही दिव्यांग नाही असं सरकारचं म्हणणं आहे जर तुमची डिसेबिलिटी 30% असेल तर. आता ती कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत तुम्ही, दिव्यांगांच्या कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात ते देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे शक्य असल्यास तुम्ही तुमचं जे डिसॅबिलिटी कार्ड आहे तर ते अपडेट करणे किंवा रीचेक करा, पुन्हा एकदा चेक करा आणि तुम्हाला जर 40% किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांग प्रमाणपत्र मिळालं तर तुम्हाला परत तुमची योजना चालू करणे शक्य होईल. ठीक आहे. तर लाभार्थ्यांना सूचना आहे की ज्या छोट्या छोट्या गोष्टींचा उल्लेख आपण व्हिडिओमध्ये करत असतो त्या काळजीपूर्वक ऐकत चला आणि ज्या सूचना प्रशासनाकडून किंवा तालुका स्तरावरून किंवा विभागीय स्तरावरून मिळते तर त्याचे देखील पालन करायला विसरू नका. ठीक आहे. अशा प्रकारे आता आपण पुढील माहिती जी आहे तर ती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी देखील तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा. त्या सर्व प्रश्न व शंकांची उत्तरे देण्याचा पुरेपूर आपण प्रयत्न करूया. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी घेतोय आपली रजा. नमस्कार, धन्यवाद.